नमस्कार मैत्रिणींनो, विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण शोल्डर कसं जोडायचं हे बघणार आहोत आणि ह्यामुळे तुमचं शोल्डर डाऊनचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला येणार नाही। आपण इथे प्रत्येक माप हे मोजूनच फिटिंग करत असतो, पण शोल्डर जोडताना आपण हे माप घेत नाही, मोजत नाही, म्हणून ते शोल्डर डाऊनचा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। आता इथे पेपर कटिंग करते वेळेस मी 7.5 इंच गळा घेतला होता, तर हा दाखवल्याप्रमाणे तिरकस हे असं सेंटरमध्ये टेप ठेवून 7.5 इंच मोजून घ्यायचं आहे, हे असं दाखवल्याप्रमाणे। आणि मग वरती शोल्डर जोडण्यासाठी इथे मार्किंग करायचं आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला सुद्धा हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। इकडे सुद्धा हे असंच करायचं आहे। गळ्याच्या सेंटर पॉइंटमध्ये टेप ठेवून तिरकस हे असं मोजून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढा गळा घेतला असेल तेवढ्या गळ्याचे हे माप घ्यायचं आहे। हे आता वरच्या बाजूला दिसत नव्हतं म्हणून मी हे उलट केलं आणि परत एकदा सांगते। हे आता ह्या उकलूस पट्ट्या एकमेकांवर ठेवल्या आणि मग इथे हे तिरकस असं सेंटरमध्ये टेप ठेवून तिरकस हे मोजायचं आहे। गळा जेवढा घेतलेला असेल तेवढा गळा इथे मोजायचा आहे। मी 7.5 इंच घेतला होता म्हणून मी इथे हे असं तिरकस 7.5 इंच मोजणार आहे आणि वरती जिथे येत असेल ते तिथे मार्किंग करून घेतलेलं आहे। याचप्रमाणे ह्या बाजूला सुद्धा हे असंच करायचं आहे। ही हुक पट्टी आहे तर तिथे बरोबर सेंटरमध्ये टेप ठेवून ह्या हुक पट्टीच्या बरोबर टेप ठेवून गळ्याच्या सेंटरमध्ये टेप ठेवून हे 7.5 इंच हे असं मोजून इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। ही झाली पहिली पद्धत। आता दुसरी पद्धत ब्लाऊजवरून हे मोजायचं आहे। आता इथे ही लूप्स पट्टी हुक पट्टी आहे, तर ह्या बाजूची हुक पट्टी घ्यायची आहे आणि शिवत असलेल्या ब्लाऊजची आणि जे शिवून झालेलं आहे त्या ब्लाऊजचं शोल्डर लाईन बरोबर बघायची, चेक करायचं आणि तिथे मार्किंग करायचं आहे। आता बघा परत एकदा सांगते, ह्या दोन्ही पट्ट्या अशा बरोबर ठेवल्या, दोन्ही हुकच्या पट्ट्या शिवत असलेल्या आणि तयार ब्लाऊज असलेल्या। तर इथे हे शोल्डर जोडलेलं आहे, तर हे मार्किंग आपलं जे मोजलेलं होतं 7.5 ते बरोबर येत आहे, म्हणून इथे मला कमी जास्त करायची गरज आलेली नाही। त्याचप्रमाणे ही लूप्स पट्टी आहे, तर शिवत असलेल्या ब्लाऊजची सुद्धा लूप्स पट्टीच घ्यायची आहे, त्या बाजूची हे असं मोजायचं आहे। आता बऱ्याच ह्या ज्या लूप्स पट्ट्या असतात कोणाच्या लहान असतात मोठ्या असतात, म्हणून पहिला जो लूप्स आहे तो एकमेकांवर समान येईल असं ठेवून मग हे मोजायचं आहे। आता इथे हे शोल्डर जोडलेलं आहे, तर तिथे हे मार्किंग करून घ्यायचं आहे। शिवत असलेल्या ब्लाऊजवर जिथे येत असेल तेवढं मार्किंग हे असं करून घ्यायचं आहे। आणि मग आता हे इथे आलेलं आहे, तर हे अगदी सरळ न घेता इकडे मुंढ्याकडील बाजूकडे थोडंसं कमी घ्यायचं आहे, हे असं, कारण शोल्डरच्या बाजूला थोडं जास्तच येतं ते मार्किंग म्हणून। आणि जर सारखंच घेतलं तर शोल्डर डाऊनचा प्रॉब्लेम येईल, म्हणून हे असं घेतलेलं आहे। आणि इकडे हे असं तिरकस मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर मग आता पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे, गळा तयार करून घेतलेला आहे, कंबरपट्टी लावून घेतलेली आहे, टक्स मारून घेतलेले आहेत। त्यानंतर ह्या सरळ बाजूवर पाठीमागच्या भागाच्या सरळ बाजूवर हे दोन्ही पार्ट असे ठेवायचे आहेत। उलट बाजू आपल्याला समोर दिसेल याप्रमाणे पुढच्या भागातले। आणि गळ्याकडील बाजूला हे अगदी बरोबर घ्यायचं, मागे पुढे नको। इकडे मुंड्याकडील बाजूला कमी जास्त झालं तरी चालेल, पण गळ्याकडील बाजूला दोन्ही काठ हे अगदी बरोबर घ्यायचे आहेत। आणि मग जसं मार्किंग केलेलं आहे तिरकस, त्याप्रमाणे इथे तिरकस सिलाई घेतलेली आहे। इथे डबल सिलाई घ्यायची असते। आणि त्यानंतर मग हे जे काठ आहेत ते दोन्ही बाजूचे आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचे आहेत, तिथे एक सिलाई घ्यायची आहे, त्याच्यामुळे धागे लॉक होतात। अशा पद्धतीने हे जे आपण शोल्डर जोडतो ते मोजूनच जोडायला पाहिजे, कारण आपण फिटिंग करताना प्रत्येक मापात मोजूनच फिटिंग करत असतो। छातीचा चौथा भाग जे काही माप घेतलं असेल, कमरेचा चौथा भाग किंवा मुंढ्याचं, बाही मुंढ्याचं सगळे माप आपण मोजून घेत असतो, पण शोल्डर जोडताना आपण हे माप मोजतच नाही। आपण जेवढा गळा घेतलेला असेल त्याप्रमाणेच इथे मार्किंग करून मग हे शोल्डर जोडायचं असतं। किंवा जे तुमच्याकडे मापाला ब्लाऊज आलेलं असेल ते परफेक्ट असायला पाहिजे। जर त्याच्यामध्ये शोल्डर डाऊनचा प्रॉब्लेम असेल तर तो आधी नीट करून घ्यायचा आहे, अल्टर करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्या ज्या पट्ट्या असतात, गळ्याचा जो भाग असतो तो मोजूनच इथे मार्किंग करूनच मगच शोल्डर असं जोडायला पाहिजे। आता बघा हे बरोबर 7.5 इंच येत आहे। त्यानंतर आता इकडे जो पाठीमागचा आणि पुढचा भाग असतो तो थोडासा कमी जास्त होत असतो, तो एकसारखा करायचा असतो। इथे
खालचे जे काठ असतात दोन्ही ते अगदी बरोबर ठेवायचे आणि वरती जो पार्ट जास्त येत असेल तेवढा तो कट करून घ्यायचा असतो। इथे थोडंसंच हा कट करायची मला गरज आलेली आहे। त्यानंतर इथे एक सरळ करून घ्यायचं आहे। ह्याचप्रमाणे इकडे सुद्धा जर मागे पुढे झालं असेल ते सरळ करायचं आहे आणि इथे सुद्धा दोन्ही पार्ट एकत्र करून चेक करायचे, खाली वरती असतील तर ते बरोबर करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मग इथे बाही जोडायची असते। बाहीला इथे सेंटर कट द्यायचा आहे। त्यानंतर सेंटर आणि सेंटर मिळून हे असं चेक करायचं आहे बाही बरोबर आपल्याला जोडायला पुरत आहे की नाही। जर नसेल पुरत तर काय करायचं, इथे चेक करायचं। आता इथे बघा थोडीशी मला बाही कमी पडत होती, तर मी इथे ह्या मुंढ्याकडील बाजूला आपण कमी मार्जिन ठेवलेलं होतं तिथे मी आता मार्जिन वाढवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग आता इथे मी बाही जोडणार आहे। अशा प्रकारे ही बाही जोडायची असते। बाही कशी जोडायची त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघा। आणि दोन्ही हाताच्या एकच बाह्या ह्या जोडल्या जाऊ नये म्हणून काय ट्रिक वापरायची तेही सांगितलेलं आहे, त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही बघा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।